पुण्यामध्ये तर शिफ्ट झालो, पण पुण्यामध्ये सर्व्हाइव्ह करणं आमच्यासाठी खरंच सोपं नव्हतं. एकेकाळचं रेंट भरायलासुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजचा एपिसोड 5 ज्यामध्ये मी तुम्हाला माझ्या आयुष्याच्या आनंददायी प्रवास ही सिरीज सुरू केली आहे आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. तर आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आणि आनंदात जाओ. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रुटीन शेअर करते. जसं की पेपर कटिंगचे आपले रेग्युलरच पार्सल जातात, पण काही वेळेस मला व्हिडिओ शूट करणं होतं, काही वेळेस व्हिडिओ शूट करणं होत नाही. कारण बऱ्याचदा पेपर पॅटर्न जे आहे त्याचे सेट्स रेडी असतात आणि नरेंद्रच बऱ्याचदा एखादे ऑर्डर आल्या तर त्या पॅक करून ते पाठवत असतात. जेव्हा जास्त ऑर्डर्स असतात तेव्हाच ते जास्तीत जास्त शूट केलं जातं, कारण तेव्हा मी सुद्धा त्या कामामध्ये इन्वॉल्व झालेली असते. त्यामुळे मग जेव्हा जिथे जिथे मी इन्वॉल्व असते ते काम बऱ्यापैकी शूट केलं जातं आणि नरेंद्र त्यांचं काम आणि मी माझं काम जेव्हा करत असेल तेव्हा आमचं कॅमेऱ्याकडे बिलकुल लक्ष नसतं. सो असंच होतं. आज जवळजवळ काल एका दिवसाचे एवढे पॅटर्न्स बुकिंग होते की जे मला आज टाकायचे होते. सो आणि हे सगळे डबल सेट होते. त्यामुळे बघा तुम्ही, पार्सलसुद्धा खूप मोठे मोठे दिसत आहेत. जवळजवळ 8-10 पार्सल होते की जे पोस्टामध्ये नेऊन द्यायचे होते नरेंद्रांनी ते पार्सल पोस्टात टाकायला गेले आणि त्यानंतर मग दिवसभराची माझी सगळी कामं आवरल्यानंतर मी संध्याकाळी आले इथे स्वयंपाकासाठी. सो आज दिवसभरामध्ये मी काहीच केलं नाही. बऱ्याचदा जेव्हा पेपर पॅटर्नच्या ऑर्डर्स असतात तेव्हा आम्हाला जवळजवळ दुपारपर्यंत बुकिंग्स करायला जातात आणि आपल्या पार्सल बऱ्याचदा 3 नंतर घेतले जातात, कारण आपल्या पार्सलची क्वांटिटी जास्त असते. त्यामुळे बऱ्याचदा पोस्ट ऑफिस बंद झाल्यानंतर आपले पार्सल तिथं घेतले जातात आणि त्यानंतर त्यांचं बॅकएंडमध्ये त्यांचं बुकिंग्ज असतात, तर ते बॅकिंग्ज म्हणून बुकिंग घेतले जातात, कारण आपले पार्सल खूप असतात आणि आपलं तिथे रजिस्ट्रेशन आहे. तर आज दिवसभरामध्ये मी जास्त काही कामच नाही केलं. दुपारी 3 वाजेपर्यंत पार्सल पॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा वेळ गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या काही कामांचं नियोजन केलं, काही एडिटिंग्स होते ते करून घेतले आणि संध्याकाळी लागले इथे मी स्वयंपाकाला. चला मग आता स्टोरीला सुरुवात करते. जसं मी सुरुवातीला म्हणाले, पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर सर्व्हाइव्ह करणं सोपं नव्हतं. तर खरंच पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यानंतर आमच्यासाठी सर्व्हाइव्ह करणं सोपं नव्हतं, कारण घर रेंटनी होतं, शॉप रेंटनी होतं. जवळजवळ महिन्याला 20,000 रुपये रेंटचेच जात होते आणि दोघंही एकाच व्यवसायात असल्यामुळे काय होत होतं की तिथून जे येणारं इन्कम होतं ते आमचं फक्त रेंटमध्येच जात होतं आणि त्याच्यातून प्रॉफिट काहीच राहत नव्हता, सेविंगही काहीच होत नव्हते. इतके वाईट दिवस काढले त्या काळामध्ये की कस्टमर तर छान होते, ॲडव्हर्टाईज वगैरे ह्या गोष्टींवरती आम्ही बराच खर्च केला होता. खरी परिस्थिती मी तुम्हाला सांगते, कारण जेव्हा सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. तिथे नरेंद्रांचा श्रीरामपूरला बिझनेस सेट होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नव्हता. पण आम्हाला आमचा व्यवसाय वाढवायचा होता म्हणून आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो. आणि दुसरं कारण म्हणजे ओमचं शिक्षण. माझं स्वतःचं शिक्षण पुण्यामध्ये झालं होतं, त्यामुळे मला असं वाटत होतं की माझ्या मुलाचंही शिक्षण पुण्यामध्ये व्हावं आणि छान बिझनेस सेटल व्हावा, यासाठी आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो होतो. पण समोर जे काय वाढून ठेवलं होतं हे आम्हाला खरंच माहिती नव्हतं आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी पचवणं खूप म्हणजे खूपच मुश्किलीचं चाललं होतं. 1 वर्ष गेलं. 1 वर्षामध्ये फारसा प्रॉफिट नाही झाला. ठीक आहे, आपण समजू शकतो की बिझनेसला थोडा वेळ द्यावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुद्धा समजून घेतल्या आणि त्याच पद्धतीने आम्ही पावलं उचलत गेलो. सुरुवातीला असा विचार केला की फक्त भाडं निघालं तरीसुद्धा चालेल, पण सुरुवातीला फक्त भाडंच निघत होतं. बाकी गोष्टींमध्ये आमचे पैसे जे आहेत ते निघतच नव्हते. मग राहणार काय, खाणार काय, पुढे ओमचं शिक्षण करणार कसं, कारण सगळ्या गोष्टी पैशावरती अडून असतात. कारण पुण्यामध्ये आल्यानंतर आम्हाला तो एकमेव बिझनेस होता की जेच आमचं उत्पन्न होतं. त्यानंतर 1-2 वर्षामध्ये आम्ही इतकं वैतागलो, कर्ज काढून काही गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये इतकं कर्ज डोक्यावर झालं की अशी वेळ आली की ज्यामध्ये आता हा शॉप बंद करण्याचा निर्णय नरेंद्रांनी तरी घेतला होता.
पण मीच असा विचार करत होते की अजून थोडा वेळ देऊ आपण आपल्या व्यवसायासाठी, अजून थोडा वेळ देऊ आपण आपल्या व्यवसायासाठी. असं करत करत जवळजवळ आम्ही तो व्यवसाय 2 वर्ष रन केला. आणि त्यानंतर नरेंद्र अक्षरशः इतके वैतागले की ते म्हटले, हा व्यवसाय आणि तू गोंधळ घाल. मग त्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा व्यवसाय मी कसा काय पुढे नेऊ शकते, कारण मला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं. सो मग मी फायनली त्यांना बोलले की तुम्हाला जर का नसेल होत तर तुम्ही तो व्यवसाय बंद करा. आणि जेव्हा आम्ही व्यवसाय बंद केला तेव्हा आमच्या डोक्यावरती 4.5 लाखाचं कर्ज होतं. आणि व्यवसाय बंद केल्यानंतर नरेंद्रनी छोटीशी नोकरी सुरू केली आणि तिथून सुरू झाला खरा आमच्या आयुष्याचा प्रवास. शॉप बंद केल्यानंतर खरं आयुष्य काय असतं, बाहेर आम्ही मार्केटमध्ये काही गोष्टी सर्च करायला सुरुवात केली, बाहेर पडायला लागलो आणि त्यानंतर खरी आमच्या आयुष्याची सुरुवात झाली. सो चला, आजची स्टोरी इतकीच. का बाहेर पडलो आम्ही त्या शॉपमधून हे मी आज सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. आता मी ह्या क्षेत्रामध्ये कशी आले, कारण आत्तापर्यंत मी हाच विचार करत होते की नरेंद्रांचा व्यवसाय होता, त्यांनाच मी सपोर्ट करत जर राहिले तर कदाचित आमचा व्यवसाय मोठा होईल, बहरेल, फुलेल आणि त्यातून छान अशी फळं फुलं आम्ही घेऊ शकतो. पण जो व्यवसायच राहिला नाही आहे, त्या व्यवसायाचा मी विचार करणंसुद्धा सोडून दिलं. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची खरी सुरुवात कुठून झाली हे मी तुम्हाला पुढच्या छानशा एपिसोडमध्ये सांगणार आहे. त्यामुळे पुढचा एपिसोड बघायला अजिबात विसरू नका, कारण आत्ता खरी माझ्या आयुष्याची स्टोरी सुरू झाली. कारण आत्तापर्यंत मी जे काही आयुष्य जगत होते ते नरेंद्रांनी बनवलेलं आयुष्य होतं की जे मी जगत होते, म्हणजे की त्यांच्यावर मी टोटली डिपेंड होते. पण जेव्हा आम्ही त्या व्यवसायामधून बाहेर पडलो नरेंद्रच्या, तेव्हा आम्ही दोघंजणं 2 व्यक्ती म्हणून सर्वाईव्ह करायला लागलो. नरेंद्रांनी त्यांची एखादी छोटीशी नोकरी सुरू केली, कारण आमचं घराचं रेंट होतं, घराचं सर्वाईव्ह होतं, आमचं दोघांचं ओमचं शिक्षण होतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी छोटीशी नोकरी त्यांनी सुरू केली. आणि त्यानंतर मी फक्त दिवसभर घरातच बसलेली असायचे. आणि मग मी काय पुढे विचार केला, कशा पद्धतीने मी ह्या फॅशन डिझायनिंग व्यवसायात आले, टेलरिंग व्यवसायात कसे आले, हे सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओपासून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की नेक्स्ट एपिसोड पाहायला विसरू नका. चला मग, आत्ता दिवसभराचं रुटीन तर मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. संध्याकाळी बऱ्याचदा आम्ही दोघंजणं एकत्र स्वयंपाक करतो संध्याकाळचा, कारण दिवसभर आम्हाला आमच्यासाठी वेळ द्यायला जमतच नाही. नरेंद्रांचं ऑफिस असतं, सकाळी माझ्या कामाची गडबड असते आणि सकाळी त्यांनासुद्धा वेळ नसतो. पण संध्याकाळी ते फ्री असतात, कारण ऑफिसवरून आलेले असतात. जेव्हा मी किचनमध्ये असते तेव्हा त्यांना काहीच काम नसतं, त्यामुळे आम्ही दोघंही फ्री असतो. तर बऱ्याचदा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये त्यांची मला मदत होते. सो आज मी स्वयंपाकामध्ये एकदम साधं सोपं बनवलं होतं, ज्वारीची भाकरी आणि सांडग्याची भाजी. ती पण अगदी शॉर्टकटमध्ये कांदा, टोमॅटो आणि शेंगदाण्याचा कूट घालून एकदम सोप्या पद्धतीने. त्यानंतर उद्या मला इडली सांबार करायचं होतं, त्यामुळे मग मी इडलीचं भिजायला घातले होते तांदूळ आणि उडदाची डाळ. भाजी शिजते तर तोपर्यंत मग मी हे वाटून घ्यावं, कारण थोडंसंच 1-अर्धा किलोचंच भिजत घातलं होतं. त्यामुळे मग मी पटकन असं वाटण करून घेत होते. तेवढ्यात नरेंद्रनं म्हटलं, चला पापड शेकून घ्या तुम्ही तोपर्यंत. ते कधीच कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणत नाही. तर त्यांनी पटकन असे पापड भाजून घेतले गॅसवरती. आणि असा होता माझा आजचा दिवस. त्यानंतर खूप गरम होत होतं, कारण अजून पाऊस सुरू झालेला नाही आहे. आत्ता पाऊस सुरू झाला आहे, पण हा व्लॉग जवळजवळ 8-10 दिवसापूर्वीचा आहे. तर इतकं गरम होत होतं, त्यामुळे मी पहिले कपडे चेंज केले, तोंड हातपाय धुवून आले, कारण स्वयंपाक झाल्यानंतरसुद्धा खूप गरम होतं. त्याशिवाय मला जेवण करण्याची इच्छाच होत नाही. मस्त असं जेवायला बसलो दोघंजणं. आणि हा आमचा नागोबा का लोळत होता माहीत नाही. त्याला जेवायचं नव्हतं, कारण त्याच्या आवडीची भाजी नव्हती, कारण त्याला सांडग्याची भाजी आवडत नाही. सो तो म्हणत होता मला जेवण नाही करायचं. मग मी पण त्याला जास्त फोर्स नाही केला, म्हटलं जा, नाही करायचं जेवण नको करू. बऱ्याचदा मुलांना आहे ना, आपण जास्त पॅम्पर केलं ना की ती जास्त आगाऊ होत जातात. त्यामुळे मी त्याला म्हटलं, नको खाऊ तू, आम्ही खातोय तेच तुला देतोय ना, तू का नाही खाते. मग नंतर वैतागून आमच्या दोघांचं अर्ध जेवण होत आल्यानंतर तो आला जेवायला आणि जेवण केलेलं आहे. त्यानंतर मग मी किचन ओटा वगैरे, गॅस वगैरे सगळं आवरून घेतलं आणि नंतर आले एडिटिंगला. बऱ्याचदा एडिटिंग मला रात्रीचं करावं लागतं, त्यामुळे माझं जागरण होतं. आणि जागरण झाल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतात, कारण खूप माझ्या मैत्रिणींनी मला विचारले की ताई तुझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे काय येत आहेत. सो पिंपल्स येण्यामागचं एकमेव हेच कारण आहे. मी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, पण डॉक्टर म्हटलेत की जोपर्यंत तुम्ही तुमचा झोपेचा टायमिंग बदलत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये काही बदल होणार नाहीत आणि तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स येणं थांबणार नाही. त्यामुळे तरी पण मी खूप प्रयत्न करते की लवकर झोपण्याचा, पण काय करू, दिवसभराची कामच उरकत नाहीत. आणि कामं उरकता मला रोज 12 वाजता झोपायला.
आणि पुन्हा सकाळी एकदा ओमची शाळा सुरू झाल्यावर 6चं रुटीन सुरू होईल. सो मी तरी पण खूप प्रयत्न करते की संध्याकाळी लवकर झोपायचा. चला मग असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या छानशा व्लॉगसोबत आणि पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला बाय एव्हरीवन, भेटूया पुढच्या छानशा व्लॉगसोबत.